श्री शिवलीलामृत 11वा अध्याय. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेची जन जे शिवभजनी परायण. सदा शिवलीलामृत श्रवण अर्चन सदा शिवाचे. सूत म्हणे शौनकादिकांप्रती जे रुद्राक्ष धारण करीती. त्यांच्या पुण्या नाही मिती त्रिजगती तेची धन्य. जो करी सहस्र रुद्राक्ष धारण त्यासी वंदिती शुक्रादि द्रुहिण. तो शंकरची त्याचे दर्शन घेता तरती जीव बहु. अथवा षोडश षोडश दंडी जाण बांधावे रुद्राक्ष सुलक्षण. शिके माझी एक धरावा पूर्ण शिवस्वरूप म्हणून या. त्यावरून करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान. असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष बांधिजे आदरे. कंठी बांधावे 32 मस्तका भोवते 24. सहा सहा करणी पुण्य विशेष बांधिता निर्दोष सर्वदा. अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असावी गळा. एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता विशेष ऐश्वर्यदायक. पंचमुख षण्मुख अष्टमुख चतुर्दशमुखी लक्ष्मी कारक. सकळ मंत्र सुफळदायक रुद्राक्ष जप नित्य करिता. नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले जाणीजे शिवार्चन. रुद्राक्ष महिमा परम पावन इतिहास ऐका ये विषयी. काश्मीर देशीचा नृप पावन नामाभिधान भद्रसेन. विवेक संपन्न प्रधान परमचतुर पंडित. प्रजादायद भूसुर धज्ञ म्हणती तोची राजेश्वर. लाच न घे न्याय करी साचार अमात्य थोर तोची पै. सुंदर पतिव्रता मृदुभाषिणी पूर्वदत्ते ऐसी लाधीचे कामिनी. सुत सभाग्य विद्वान गुणी विशेष सुकृती पाविजे. गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार. वक्त क्षमाशील शास्त्रज्ञ फार विशेष सुकृती लाहिजे. श्रोता सप्रेम चतुर सावधान यजमान साक्षेपी उदार श्री संपन्न. काया आरोग्य सुंदर सुकुलीन पूर्व सुकृते प्राप्त होय. असो तो भद्रसेन आणि प्रधान बहुत करिता जप अनुष्ठान. दोघांसी झाले नंदन शिवभक्त उपजतची. राजपुत्र नाम सुधर्म प्रधान सुत तारक नाम. शिवपूजन करीती उत्तम सावधान शिवध्यानी. बाळे होऊनी सदा प्रेमळ अनुताप चित्ती वैराग्यशीळ. लौकिक संग धूर्त अमंगळ त्यांची संगती नावडे त्या. पंचवर्षी दोघे कुमार लेवविती वस्त्रे अलंकार. गजमुक्त माळा मनोहार नाना प्रकारे लेवविती. तव ते बाळ दोघे जण सर्वालंकार उपाधी टाकून. करीती रुद्राक्ष धारण भस्मचर्चिती सर्वांगी. आवडे सर्वदा एकांत श्रवण करीती शिवलीलामृत. बोलती शिवनामावळी सत्य पाहणे शिवपूजा सर्वदा. आश्चर्य करीती राव प्रधान यासका नावडे वस्त्रभूषण. करीती रुद्राक्ष भस्म धारण सदा स्मरण शिवाचे. विभूती पुसोनी रुद्राक्ष काढिती मागुती वस्त्रे भूषणे लेवविती. ते सवेची ब्राह्मणासी अर्पिती घेती मागुती शिवदीक्षा. शिक्षा करिता बहुत परितेन सांडिती आपुले व्रत. राव प्रधान चिंताग्रस्त म्हणती करावे काय आता. तो उगवला सुकृत मित्र घरासी आला गुरु पराशर. सवे वेष्टित ऋषींचे भार अपर सूर्य तेजस्वी. जो कृष्ण द्वैपायनाचा जनिता त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता. जो वसिष्ठाचा नातू तत्वता राक्षस सत्र जेणे केले. जेवी मनुष्य वागती अपार तैसेच पूर्वी होते रजनीचर. ते पितृकैवारे समग्र जाळीले सत्र करुनिया. जनमेजये सर्पसत्र केले ते आस्तिकेमध्येच राहविले. पराशरासी पुलस्तीने प्रार्थिले मग वाचले रावणाधिक. वीरांची सहदटाहुनी क्षणमात्रे प्रतिसृष्टी केली विश्वमित्रे. तेवी पितृकैवारे पराशरे वादी जर्जर पै केले. ते सांगावी समूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा. या लागी ध्वनितार्थ बोलिलो पंडिता कळले पाहिजे निर्धारे. ऐसा महाराज पराशर ज्याचा नातू होय शुक योगींद्र.
तो भद्रसेनाचा कुळगुर निर्धार घरा आला जाणोनी. रावप्रधान सामोरे धावती साष्टांगन मुनी घरा आणती. षोडशोपचारे पूजिती भावचित्ती विशेष. समस्त वस्त्रभूषणे देऊन राव विनवी कर जोडून. म्हणे हे कुमार रात्रंदिन ध्यान करीती शिवाचे. नावडती वस्त्रे अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदाभर. वैराग्यशील अणुमात्र भाषण न करती कोणासी. इंद्रिय भोगावरी नाही भर नावडे विलास अणुमात्र. गजवाजियानी समग्र आरूढावे आवडेना. पुढे हे कैसे राज्य करीती हे आम्हासी गुढ पडिले चित्ती. मग ते दोघे कुमार आणून गुरुप्रती दाखविले भद्रसेने. गुरुने पाहिले दृष्टीसी जैसे मित्र आणि शशी. तैसेच तेजस्वी उपमा त्यासी नाही कोठे शोधिता. यावरी बोले शक्तिसूत म्हणे हे का झाले शिवभक्त. यांची पूर्वकथा समस्त ऐक तुझ सांगतो. पूर्वी काश्मीर देशांत उत्तम महापट्टण नंदीग्राम. तेथील वारांगना मनोरम महानंदा नाम तियेचे. त्या ग्रामीचा तोची भूप पृथ्वी माझी निसीम स्वरूप. ललिताकृती पाहुनी कंदर्प तन्मय होऊनी नृत्य करी. जैसा उगवला पूर्णचंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र. रत्नखचित याने अपार भाग्यापार नाही तिच्या. रत्नमय दंडयुक्त चामरे जिवरी सदा ढळत. मणिमय पादुका रत्नखचित चरणीजीच्या सर्वदा. विचित्र वसरे दिव्य सुवास हिरण्यमय रत्नपर्यक राजस. चंद्ररश्मी समप्रकाश शय्याजीची अभिनव पै. दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित. गोमहिषी खिल्लारे बहुत व्याजी गजसेना देखा. दासदासी अपार घरी माता सभाग्य सदोहर. जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा. जिच्या नृत्याचे कौशल्य देखून सकळ नृप डोलविती मान. तिचा भोगकाम इच्छून भूपसभाग्य येती घरा. वैश्या असूनी प्रतिव्रता नेमिला जो पुरुष तत्वता. त्याचा दिवस न सरता इंद्रासही वैश्य नोहे. परमशिवभक्त विख्यात दानशीळ उदार बहुत. सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी नेमेसी. अन्नछत्र सदा चालवीत नित्य लक्ष त्रिदळी शिव पूजित. ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवासी. याचकमनी जे जे इच्छित ते ते महानंदा पुरवीत. कोटिलिंगे करवीत श्रावण मासी अत्यादरे. ऐक भद्रसेन सावधान कुकुट मर्कट पाळिले प्रीती करून. त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके. आपुले जे का नृत्यगार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर. कुकुट मर्कट त्यास समोर तेथीचे बांधी प्रीतीने. करी शिवलीला पुराण श्रवण तेही ऐकती दोघे जण. सवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवापुढे. महानंदा त्यासी सोडून नृत्य करवी कौतुके करून. त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चर्ची स्वहस्ते. एवं तिच्या संगती करून त्यासी घडतसे शिवभजन. असो तिचे सत्व पहाव्या लागून सदाशिव पातला. सौदागराचा वेश धरिला महानंदेच्या सदना आला. त्याचे स्वरूप देखुनी ते अबला तन्मय झाली ते धवा. पूजा करुनी स्वहस्तकी त्यास बैसविले रत्न मंचकी. तो पृथ्वी कमोलाचे हस्तकी कंकण त्याच्या देखिले. देखता गेली तन्मय होऊन म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण. विश्वकर्म्याने निर्मिली जाण मानवी कर्तृत्व हे नव्हे. सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण. येरी होऊनी आनंद घन नेम करी तयासी. पृथ्वीचे मोल हे कंकण मीही 32 लक्षणी पद्मिन. 3 दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी. तयासी ते मानले सवेची त्याने दिव्यालिंग काढिले. सूर्यप्रभेहून आगळे तेज वर्णिले नवजाय. लिंग देखुनी ते वेळी महानंदा तन्मय झाली. म्हणे जय जय चंद्रमोळी म्हणून वंदी लिंगाते. म्हणे या लिंगाच्या प्रभेवरुनी कोटी कंकणे टाकावी ओवाळुनी. सौदागर म्हणे महानंदे लागुनी लिंग ठेवी जतन हे. म्हणे या लिंगापाशी माझा प्राण पंगले का गेले दग्ध होऊन.
तरी मी अग्निप्रवेश करीन, महाकठीण व्रत माझे. येरीने अवश्य म्हणून ठेविले नृत्यागारी नेऊन, मग दोघे करीती शयन रत्नखचिता मंचकी. तिचे कैसे आहे सत्व, धैर्य पाहे सदाशिव, भक्त तारावया अभिनव, कौतुक चरित्र दाखवी. त्याचे आज्ञे करून नृत्यशाळेस लागला अग्न, जन धावू लागले चहूकडून, एकची हाक जाहली. तीस सावध करी मदनारी, म्हणे अग्नी लागला उठ लवकरी. येरे उठली घाबरी, तव वाताने अग्न चेतला. तैशा माझी उडी घालून, कंठपाश त्याचे काढून, कुकुट मर्कट दिधले सोडून, गेले पळून वनाप्रती. नृत्यशाळा भस्म झाली समग्र, मग शांतशाला सप्तकर. यावरी पुसे सौदागर, महानंदे प्रती ते धवा. माझे दिव्यलिंग आहे की जतन, महानंदा घाबरी ऐकोन. वक्षस्थळ घेत बळवून, म्हणे दिव्यलिंग दग्ध जाहले. सौदागर बोले वचन, नेमाचा आजी दुसरा दिन. मी आपला देतो प्राण, लिंगाकारणे तुझवरी. मग त्रिचरण चेतविला, आकाशपंथे जाती ज्वाला. सौदागर सिद्ध झाला, समीप आला कुंडापाशी. अति लागवी उमारंग, जो भक्तजन भवभंग. उडी घातली सवेग, ओम नम शिवाय म्हणोनी. ऐसे देखता महानंदा, बोलावी सर्व ब्रह्मवृंदा. लुटविली सर्व संपदा, कोश समवेत सर्वही. अश्वजाळा गजशाळा संपूर्ण, सर्व संपत्ती सहित करी गृहदान. महानंदेने स्नान करून, भस्म अंगी चर्चिले. रुद्राक्ष अंगी लेऊन, हृदयी चिंतिले शिवध्यान. हर हर शिव म्हणून, उडी निशंक घातली. सूर्यबिंब निघे उदयाचळी, तैसा प्रकटला कपाल मौळी. दशभुज पंचवदन चंद्रमौळी, संकटी पाळी भक्तांते. माथा जटांचा भार, तृतीय नेत्र वैश्वानर. शिळी झुळझुळ वाहे नीर, अभयंकर महाजोगी. चंद्रकळा तयाचे शिरी, निळकंठ खट्टांगधारी. भस्म चर्चिले शरीरी, गजचर्म पांघुरला. नेसलासे व्याघ्रांबर, गळा मनुष्यमुंडांचे हार. सर्वांगी वेष्टिले फणीवर, दशभुजा मिरविती. वरचेवरी कंदुक झेलित, तेवी 10 भुजा पसरुनी अकस्मात. महानंदीस झेलुनी धरित, हृदय कमळी परमात्मा. म्हणे जाहलो मी सुप्रसन्न, महानंदे माग वरदान. ती म्हणे हे नगर उद्वरून, विमानी बैसवी दयाळा. माता बंधू समवेत, महानंदा विमानी बैसत. दिव्य रूप पाहुनी त्वरित, नगरासमवेत चालली. पावली सकळ शिवपदी, जेथे नाही आदी व्याधी. क्षुधा तृषा विरहित त्रिशुद्धी, भेदबुद्धी कैची तेथे. नाही काम क्रोध द्वंद्व दुःख, मद मत्सर नाही निशंक. जेथीचे गोड उदक, अमृताहून कोटी गुणे. जेथे सुरतरुची वने अपारे, सुरभीची बहुत खिल्लारे. चिंतामणीची धवलागारे, भक्तांकारणे निर्मिली. जे जे वोसणता बोलती शिवदास, ते ते प्राप्त होय तयास. शिवपद सर्वदा अविनाश, महानंदा तेथे पावली. हे कथा परमसुरस, पराशर सांगे भद्रसेनास. म्हणे हे कुमर दोघे निशेष, कुकुट मर्कट पूर्वीचे. कंठी रुद्राक्ष धारण, भाळी विभूती चर्चून. त्याच पूर्व पुण्य करून, सुधर्मतारक उपजले. हे पुढे राज्य करतील निर्दोष, 32 लक्षणी डोळस. शिवभजनी लाविती बहुतांस, उद्धरतील तुम्हा ते. अमात्यसहित भद्रसेन, गुरुसी घाली लोटांगण. म्हणे इतुकेन मी जी धन्य, सुपुत्र जन्मले उदरी. भद्रसेन बोलत पुढती, हे राज्य किती वर्षे करीती. आयुष्य प्रमाण किती, सांगाय धरती गुरुवर्य. बहुत करिता नवस, एवढाच पुत्र आम्हास. परमप्रिय कर राजस, प्राणाहून आवळे बहु. तुमच्या आगमने करून, स्वामी मज समाधान. तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण, सांगा स्वामी तत्वता. ऋषी म्हणे मी सत्य बोले न देख, परी तुम्हासी ऐकता वाटेल दुःख. हे सभा सकळीक, दुःखार्णवी पडेल पै. प्रत्यय सदृश बोलावे वचन, ना तरी अंगास येते मूर्खपण. तुम्हा वाटेल विषाहून, विषविशेष ते गोष्टी. भद्रसेन म्हणे सत्यवचन, बोला न करावा अनुमान.
तरी तव पुत्रास 12 वर्षे पूर्ण झाली असती जाणपा. आजपासून 7व्या दिवशी मृत्यू पावेल या समयासी. रावा एकता धरणीसी मूर्छा येऊनी पडियेला. अमात्यासहित त्या स्थानी दुःखाग्नीत गेले आहाळोनी. अंतपुरी सकळ कामिनी आकांत करीती आक्रोशे. करुनिया हाहाकार वक्षस्थळ पिटी नृपवर. मग रायासी पराशर सावध करुनी गोष्टी सांगे. नृपश्रेष्ठान सोडी धीर ऐक एक सांगतो विचार. जे पंचभूते नवती समग्र शशीमित्र नव्हते ते. नवता मायामय विकार केवळ ब्रह्मानंद साचार. ते झाले स्फुरण जागर अहम ब्रह्म म्हणूनिया. ते ध्वनी माया सत्य तेथुनी जाहले महतत्व. मग त्रिविध अहंकार होय शिव इच्छे करुनिया. सत्वांशे निर्मिला पीतवसन रजांशे सृष्टी करता द्रुहीण. तमांशे रुद्र परिपूर्ण सर्गस्थितंत करविता. विधी समणे सृष्टी रचिपूर्ण येरू म्हणे मज नाही ज्ञान. मग शिवे तया लागून चारी वेद उपदेशिले. चहुवेदांचे सार पूर्ण तो हा रुद्राध्याय परमपावन. त्याहुनी विशेष गुह्यज्ञान भुवनत्रयी असेना. बहुत करी हा जतन त्याहुनी आणिक थोर नाही साधन. हा रुद्राध्याय शिवरूप संपूर्ण सर्वरक्षण सर्वांशी. जे रुद्राध्याय ऐकती पढती त्यांच्या दर्शने जीव उद्धरती. मग कमलोद्भव एकांती सप्तपुत्रांसांगे रुद्र हा. मग सांप्रदाय ऋषी पासोन भूतळी आला अध्याय जाण. थोर जप तप ज्ञान त्याहुनी अन्य नसेची. जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचे निदर्शने तीर्थ पावन. स्वर्गीचे देव दर्शन त्याचे इच्छिती जाणपा. जप तप विधान आचरण याहुनी थोर नाही जाण. रुद्र महिमा अगाध पूर्ण किती म्हणोनी वर्णावा. रुद्र महिमा वाढला फार ओस पडिले भानुपुत्र नगर. पाश सोडून यमकिंकर रीते हिंडो लागले. मग यमे विधी लागी पुसोन अभक्ती कृत्य निर्मिली दारुण. तिने कुतर्कवादी भेदी लक्षून त्यांच्या हृदयी संचरली. त्यासी मत्सर वाढवला विशेष वाटे करावा शिवद्वेष. तेनेने जाऊन यमपुरीस महानरकी राहती सदा. यम सांगे दूतांप्रती शिवद्वेषी जे पापमती. ते अल्पायुषी होती नाना रीती जाचणी करा. शिव थोर विष्णू लहान हरी विशेष हर गौण. ऐसे म्हणती ते त्या लागून आणून नरकी घालावे. रुद्राध्याय नावडे ज्यासी कुंभीपाकी घालावे त्यासी. रुद्रानुष्ठाने आयुष्यासी वृद्धी होय निर्धारे. याकरिता भद्रसेना अवधारी अयुत रुद्रावर्तने करी. शिवावरी अभिषेकधार धरी मृत्यू होय दुरिसाचा. अथवा शत घट स्थापून दिव्य वृक्षांचे पल्लव आणून. रुद्रे उदक अभिमंत्रून अभिषिंचन पुत्रा करी. नित्य 10 सहस्र आवर्तने पूर्ण शोणीपाळा करी सप्तदिन. राये धरिले दृढचरण सद्वद होऊनी बोलत. सकळ ऋषी रत्नमंडित पदक त्यात स्वामी तू मध्य नायक. काळ मृत्यू भयशोक गुरु रक्षी त्यापासूनी. तरी त्वा आचार्यत्व करावे पूर्ण तुझ सवेचे आहेत ब्राह्मण. आणिक सांगसी ते बोलावून आताची आणि तो आरंभी. मग सहस्र विप्र बोलावून ज्यांची रुद्रानुष्ठानी भक्ती पूर्ण. न्यास ध्यान विधियुक्त पडून गुरुपासून जे का आले. परदारा आणि परधन ज्यास वमना होणे नीच पूर्ण. विरक्त सुशील गेली या प्राण दुष्टपती ग्रहण घेती. जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्य चालवून देती मित्ररथ. किंवा साक्षात उमानाथ पुढे आणून उभा करीती. ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बैसला व्यासपिता घेऊन. सहस्र घट मांडून अभिमंत्रोनी स्थापिले. स्वर्धुनीचे सलिल भरले पूर्ण त्यात आम्रपल्लव घालून. रुद्रघोष करीती ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले. शास्त्रसंख्या झाले दिवस 7व्या दिवशी मध्यान्नी आला चंडांश. मृत्यूसमये येता धरणीस बाळ मूर्छित पडियेला. एक मुहूर्तपर्यंत चलनवलन राहिले समस्त.
परम घाबरला नृपनाथ, गुरु देत नाभिकाराते. रुद्रोदक शिंपोन सावध केला राजनंदन, त्यासी पुसती वर्तमान वर्तले तेची सांगत. एक काळ पुरुष भयानक थोर, उद्वजटा कपाळी शेंदूर, विक्राळ दाढा भयंकर, नेत्र खदिरांगारा सारखे. तो मज घेऊन जात असता, चौघे पुरुष धावून आले तत्वता. पंचवदन दशभुज त्यांची साम्यता, कमळ भवांडी दुजी नसे. ते तेजे जैसे घबसती, दिगंत तम सहारिती. भस्म अंगी व्याघ्रांबर दिसती, दशहस्ती आयुधे. ते महाराज येऊन मज सोडविले तोडोनी बंधन. त्या काळ पुरुषासी धरून, करीत ताडन नेले तिही. ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर, भद्रसेन करी जय जयकार. ब्राह्मणास घाली नमस्कार, आनंदाश्रू नेत्री आले. अंगी रोमांच दाटले, मागुता विप्रचरणी गडबडा लोळे. शिवनाम गर्जत तयवेळे, देवसुमने वर्षती. अनेक वाद्यांचे गजर, डंका गरजे अवघ्यात थोर. मुखद्वयाची महासुस्वर, मृदंगवादे गर्जती. कांस्य टाळांचे गजर, शिवलीळा गाती अपार. शृंगे भृंगे कहाळ थोर, सनया अपार वाजती. चंद्रानना धडकती भेरी, नादान समाये नमोदरी. असो भद्रसेन यावरी, विधियुक्त होम करीतसे. षड्रस अन्य शोभिवंत, अलंकार दिव्य वस्त्रे देत. अमोलिक वस्तू अद्भुत, आणोनी अर्पी ब्राह्मणांसी. दक्षिणे लागी भांडारे, मुक्त केली राजेंद्रे. म्हणे आवडे तितुके भरा एकसरे, मागे पुढे पाहू नका. सर्व याचक केले तृप्त, पुरेपुरे हेची मात. धनभार झाला बहुत, म्हणून सांडिती ठाई ठाई. ब्राह्मण देती मंत्राक्षता, विजय कल्याण हो तुझिया सुता. ऐसा अत्यानंद होत असता, आश्चर्य एक वर्तले. वसंत येत सुगंधवनी, की काशी क्षेत्री स्पर्धुनी. की श्वेतोत्तले मृडानी, रमणलिंग अर्चिजे. की निर्देवास सापडे चिंतामणी, की क्षुधिता पुढे क्षीराब्धी ये धावनी. तैसा कमलोद्भव नंदन ते क्षणी, नारद मुनी पातला. वाल्मिक सत्यवती नंदन, अवतानपादी कयाधुहृदय रत्न. हे शिष्य ज्याचे त्रिभुवनी जाण, वंद्य जे का सर्वाते. जो चतुष्षष्टी कळा प्रवीण निर्मळ, चतुर्दश विद्या करतला मळ. ज्याचे स्वरूप पाहता केवळ, नारायण दुसरा की. हे कमल भवांड मोडोनी, पुनःसृष्टी करणार मागुतेनी. अन्याय विलोकिता नयनी, दंडे ताडील शक्रादिका. जो नारद देखोनी तेच क्षणी, कुंडातुनी मूर्तिमंत निघे अग्नी. दक्षिणाग्नी गार्हपत्य आह्वनी, उभे ठाकले देखता. पराशरादी सकळ ब्राह्मण, प्रधानासहित भद्रसेन. धावनी धरी तयाचे चरण, ब्रह्मानंद उचंबळला. दिव्यगंध दिव्य सुमनी, षोडशोपचारे पूजिला नारद मुनी. राव उभा ठाके कर जोडोनी, म्हणे स्वामी अंतिद्रिय दृष्टा तू. त्रिभुवनी गमन तुझे सर्व, काही देखिले सांग अपूर्व. नारद म्हणे मार्गी येता शिव, तूत चौघे देखिले. दशभुज पंचवदन, तिही मृत्यू नेला बाधोन. तुझ्या पुत्राचे चुकविले मरण, रुद्रानुष्ठान धन्य केले. तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा, शिवे वीरभद्र मुख्य पाठविला. मज देखता मृत्यूस पुसू लागला, शिवसुत ऐकाते. तू कोणाच्या आज्ञे करून, आणीत होतासी भद्रसेन नंदन. त्यास 10 सहस्र वर्ष पूर्ण, आयुष्य असे निकोपपै. तो सार्वभौम होईल तत्वता, रुद्र महिमा तुझ ठाऊक असता. शिवमर्यादा उल्लंघुनी तत्वता, कैसा आणीत होतासी. मग चित्रगुप्ता बोलावून, पत्रिका पाहिली वाचून. तव 12 वर्षी मृत्यूचिन्ह, गंडात्तर थोर होते. ते महापुण्य निरसुनी सहज, 10 सहस्र वर्षे करावे राज्य. मग तो सूर्यनंदन महाराज, स्वापराधे कष्टी बहु. मग उभा ठाकुनी कृतांत, कर जोडूनी स्तवन करीत. हे अपर्णाधव हिमनग जामात, अपराध न कळता घडला हा. ऐसे नारदे सांगता ते क्षणी, राव पानावर घाली लोळणी. आणि सहस्र रुद्र करुनी, महोत्साव केला बहु. शतरुद्र करिता निशेष, शतायु होय तो पुरुष.
हा अध्याय पडता निर्दोष तो शिवरूप याच देही. तो येथेची झाला मुक्त त्याच्या तीर्थे तरती बहुत. असो यावरी ब्रह्मसूत अंतर्धान पावला. आनंदमय शक्तिनंदन राहे शतपद्मधन देऊन. तोषविला गुरु संपूर्ण ऋषीसहित जाता झाला. हे भद्रसेन आख्यान जे पडती त्यास होय आयुष्य संतती. त्यासी काळ न बाधे अंती वंदुनी नेती शिवपदा. दशशत कपिलदान ऐकता पडता घडे पुण्य. केले असेल अभक्षभक्षण सुरापान ब्रह्महत्या. एवं महापाप पर्वत तत्वता भस्म होती श्रवण करिता. हा अध्याय त्रिकाळ वाचिता गंडात्तर दूर होय. यावरी कलियुगी निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष. आयुष्यवर्धक लोकांस अनुष्ठान हेची निर्धारे. मग तो राव भद्रसेन सुधर्मपुत्रास राज्य देऊन. युवराज तारका लागून देता झाला ते काळी. मग प्रधाना समवेत रावजाना जाता झाला तपोवना. शिव अनुष्ठान रुद्रध्याना करिता महारुद्र संतोषला. विमानी बैसवुनी त्वरित रामप्रधान नेले मिरवित. विधी शक्र वैकुंठवास बहुत स्वेच्छे करुनी राहिले. शेवटी शिवपदासी पाऊन राहिले शिवरूप होऊन. हा 11वा अध्याय जाण स्वरूप एकादश रुद्रांचे. हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्रा समाधान. की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छेले फल देणार. मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान त्यास न बाधी ग्रहपीडा विघ्न. पिशाच बाधा रोग दारुण न बाधीच सर्वथाई. येथे जो मानिल अविश्वास तो होईल अल्पायुषी तामस. हे निंदी तो चांडाळ निशेष त्याचा विटाळ न व्हावा. त्यास प्रसवोनी वांझ झाली माता त्याची संगती न धरावी तत्वता. त्यांसी संभाषण करिता महापातक जाणीचे. त्यास आपल्या गृहान आणावे आणि आपण त्यांच्या सदनान जावे. ते त्यजावे जीवे भावे जेवी सुशीळ हिंसक गृह. जो प्रत्यक्ष भक्षितो विष जे मूर्ख बैसती त्याचे पंक्तीस. त्यांचे मृत्यू आला या गोष्टीस संदेह काही असेना. असो सर्व भावे निश्चित अखंड पहावे शिवलीलामृत. हे न घडे त्वरित हा अध्याय तरी वाचावा. या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयासे नित्यरुद्र केल्याचे पुण्य. त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रगटेल. अपर्णा हृदयाब्ज मिलिंद श्रीधर स्वामी ब्रह्मानंद. जो जगदानंद मूळकंद अभंग नविटे कालत्रयी. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड. परिसोत सज्जन अखंड एकादशोध्याय गोडहा. श्री सांब सदा शिवार्पणमस्तु. शुभं भवतु.